रक्ताने लाल बुंद झालेल्या सळ्या डोळ्यात घातल्या, जीभ छाटली, सगळ्या अंगाचं कातडं उतरवलं. त्या उतरलेल्या कातड्यावरती मिठाने गरम झालेलं पाणी ओतलं. पण तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही आणि आपला स्वाभिमान झुकू दिला नाही. काय कारण असेल याला? काय कारण असेल सांगा ना. त्याही खडतर परिस्थितीमध्ये याच औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा बाप, आमचे आबासाहेब कसे वागले होते हे चित्र डोळ्यासमोर होतं. छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्याचं धाकलं धनी सहजासहजी नाही म्हणलेलं. मी इलीला का प्रचार करणारी तरी मी तुमच्याच पोरांचं फोटो उगवता तारा. काय अवघड काम आहे राव. आता हे आले वंश ऐका. 50वा वाढदिवस होता आता औरंगजेब बादशहाचा. मिर्झा राजे जयसिंगनी मध्यस्थी केली होती. मुलगा असणारा रामसिंग कुंवरवरती त्या ठिकाणी जबाबदारी सोपवली होती. निवडक मावळे, येसाजी कंक, हिरोजी फर्जत, बहिर्जी नाईक सारखे गुप्तहेर सोबत घेतले आणि मोजकं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 9 वर्षाच्या लेकराला म्हणजे संभाजी राजांना घेऊन आग्र्याकडे आगेकूच झाली. दिवस होता तो 12 मे 1666. भरला होता त्याचा दरबार. उच्च सिंहासनावरती तो आलमगीर असणारा औरंगजेब बादशाह बसला होता. त्याच्या समोर होते ते सगळे मनसबदार, सरदार, जहागीरदार, जमीनदार, हे सगळे असे त्याच्या समोर लाईननी होते. बादशहाच्या समोर उभं राहायला मिळणं म्हणजे आपलं महत् भाग्य. ते भाग्य आपल्या वाट्याला आलं या आनंदाने ते उभे होते. देव मानायचे ते बादशहाला. आणि त्याच भरलेल्या दरबारामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होणार होतं. पण तत्पूर्वी कुंवर रामसिंग राजांच्या जवळ जातात म्हणण्यापेक्षा औरंगजेबानेच पाठवलं होतं. दरबारी रिवाज काय असतो ते एकदा त्याला सांगा, अन्यथा आमचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. कुंवर सिंग जातात आणि बोलतात, राजे आप जब दरबार में आगे पेश होगे ना तो एक बात ध्यान में रखना, आपकी जूतों का थोड़ा भी आवाज नहीं आना मांगता. जब आगे जाएंगे ना और जब आप कुछ बातचीत करेंगे ना तो बादशाह के नजर से नजर नहीं मिलाने की. जब कुछ ना कुछ बोलना पड़ेगा ना तब एक काम करने का, अपना हाथ रुमाल जैसा ओठों पे रखने का. और सबसे पहले एक बात ध्यान में रखो, जब आप सबसे पहले आगे जाएंगे ना तो तब आपको कुर्निश करना पड़ेगा. काय असतो कुर्निश? गुडघे टेकवायचे, मुजरा नाही हो, गुडघे टेकवायचे, हात टेकवायचे, कपाळ जमिनीला टेकवायचं आणि आपल्याच ओठाने त्या मातीचं चुंबन घ्यायचं. ते मातीचं म्हणून नाही, त्या औरंगजेबाच्या पायाचं म्हणून. सगळा दरबारी रिवाज सांगितला. आणि मग आता मात्र त्या भरलेल्या दरबारामध्ये निघाले आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि स्वराज्याचं धाकलं धनी 2-4 सेवक होते ज्यांच्या बरोबर नजराणा त्यांनी घेतला होता. 50व्या वाढदिवसाची भेट द्यायची होती आज राजांना. पावलं टाकत जसे पुढे येऊ लागले ना तसे ते औरंगजेबाच्या दरबारातले शिपाई, जमीनदार, सरंजमदार ते बोलतात, अबे पता है का तेरे को कौन आ रहा है? जिसने सूरत लुटी वो आ रहा है. दुसरं म्हणायचं मग गबस. सुरत लुटणाऱ्याला आपली बट सुरत करायला वेळ लागायचा नाही यार. तेवढ्यात दुसरा म्हणायचा, अरे हमारे मामा शाहीन शास्त्री खान की तो उंगलियां कटवाई. तो मला हात खाली घे, तुझा हात काढील. दरबारात एकच चर्चा सुरू झाली. आले राजे पुढे आल्यानंतर रामसिंग अगोदर कुर्निश करतोय आणि रामसिंग कुर्निश केल्यानंतर खाली असणाऱ्या त्या मानेने तो वरती तिरका पाहतो आणि बोलतो, राजे
कुर्निश कीजिए. त्याला वाटलं ऐकूच गेलं नसेल. राजे उभे तर मी खाली, ऐकू गेलं नसेल. तो पुन्हा म्हणतो, राजे राजे सुनिए ना, कुर्निश कीजिए, ये दरबार का रिवाज है. पुन्हा पुन्हा सांगतोय. याचा राग आला आणि राजे त्या दरबारात बोलतात, राम सिंह, कुर्निश करना है या नहीं करना, ये हमारी मन की बात है. जिन्होंने की होगी कुर्निश, वो सरंदार है, वो मनसबदार है, वो जमींदार है. हम हिंदुस्तान के राजे हैं, हम कुर्निश नहीं करेंगे. एवढा आवाज झाला, तुम्हाला वाटतंय काय बाकी नीट उभी राहिली असतील? आवाज चढला छत्रपतीच्या, मांड्या कापायला लागल्या बाकीच्यांच्या. मेलूगड्या म्हणला, आता काय खरं दिसत नाही. सगळी चुळबुळ झालेली पाहिली आणि ती चुळबुळ पाहिल्यानंतर तो आलमगीर औरंगजेब बादशाह बोलतोय, राम सिंह क्या चल रहा है. ते हळूच पुढे आलं म्हणलं, थोडे नाराज आहेत, नाराज नाराज. वो नाराज है, नाराज है, ठीक है, जाओ उनको उनकी जगह दिखाओ. गेल. रामसिंगांनी बरोबर घेतलं, 4-5 लाईनी सोडून नंतरच्या लाईनीला उभं केलं. राजांना थोडं खटकत होतं, पण राजे म्हणले, चला आता ज्याला किंमतच कळत नाही त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची. आपल्या बी पाळी येते की तासभर गेलं तरी घरात चहा येत नाही. आपण आपल्याला नाही वाईट वाटून घ्यायचं, त्याच्यावर संस्कारच नाही तर ती तरी काय करेल बिचार. झालं. राजे मागच्या लाईनीत उभे राहिले. मागच्या लाईनीत उभे राहिलेल्या राजांची पुढे नजर गेली आणि पुढे पाहतात तर कोण आहे. चेहरा ओळखीचा वाटला आणि ओळखीचा म्हणजे नुसता ओळखीचा नव्हता. अरे मराठ्यांनी ज्याला कुत्र्यासारखा मारला होता, जो मराठ्यांना पाय दाखवून पाय लावून पळाला होता, तो मारवाड नरेश, जोधपूरचा नरेश जसवंत सिंग पुढे पाहिला आणि मग मात्र तळपायाच्या आग मस्तकाला गेली. आणि मग राजे बोलतात, राम सिंग ये क्या चल रहा है, हम कौन है पता नहीं क्या. अरे जिस अफजल खान का नाम सुनते ही तेरा बादशाह लटलटता था, घबराता था, उस अफजल खान का सिर मैंने इस हाथ से उखाड़ा है. भाषा कळली का? तू ज्याला भीत होता ना त्याचं धड मी वेगळं केले. तू ज्याला भ्यायचा तुझे लय किरकोळ आहे हे सांगायचे राजांना. त्यांना पुन्हा आवाज चढल्यानंतर मग बोलतात, राम सिंह जो हुआ अब तक हुआ, लेकिन किसके ही पीछे आप हमको खड़ा करेंगे तो हम नहीं रहेंगे. ये क्या चल रहा है दरबार में? जब हम आए ना हमारे स्वागत के लिए कोई नहीं आया. अरे कोई नहीं आया, तुम तो आना चाहते था ना. हर बार हमारा यहाँ जो अपमान हो रहा है हम नहीं देख सकते. हम कौन है पता है? कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही ज्यांच्या उपकाराची वाट पाहती ना त्या हिंदुस्थानाचा मी सम्राट आहे. अरे मराठे म्हणतात आम्हाला. मराठी जगले ना स्वाभिमानाने आणि मराठी मरले तरी स्वाभिमानाने मरतील, पण अपमान कधी सहन करणार नाही. पुन्हा आवाज वाढल्यानंतर बादशाह म्हणला, गड्या आता हे प्रकरण मिटवायचं कसं. माझ्याच आबरूचं खोबरं माझ्या पुढं माझ्याच समोर येऊन लावले, माझ्याच इलाख्यात. पुन्हा रागावून तो बोलतोय, राम सिंह क्या चल रहा है. पुन्हा त्याची तो उगा हाल झालं मधीच. ते पुन्हा पळत जायचं, कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं, हमने बोला ना वो नाराज है तो उनको खिल्लत दे दो. भेट भेट खिल्लत. आणि मग पुकारायला सुरुवात केली. सुनिए, दख्खन का सरदार शहाजी राजा भोसला, उसका ये बच्चा शिवाजी को आलमगीर
औरंगजेब बादशाह के तरफ खिल्लत दी रही है. राजे म्हणले अरे तुझ्या राजाचं नाव वाचताना म्हणताना काय चाललंय, आलमगीर बादशाह, आणि माझं या पद्धतीने आले. नजराने पुढे आले, पण नजराने पुढे आल्यानंतर तो नजराना एवढा तुटपुंजा होता, तुम्हाला सांगतोय. राजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बोलतात, रामसिंग अरे अशा किल्लती आहे ना, अशा किल्लती आमच्या किल्लेदारांना आम्ही रोज वाटतो. अरे गुलामगिरीच्या खिल्लतीची झूल अंगावर घेण्यापेक्षा आम्ही स्वराज्य रक्षणाकरता आमच्या छाताळावरती तलवारीचे वार घेऊन ते अलंकार म्हणून वागू. अरे तू तुझ्या खिल्लतीवरती म्हणून हात माग घेतला आणि जी खिल्लत अशी उडवली, सगळी खिल्लतीचं ताट दरबारात वर गेलं आणि खाली आल्यानंतर सगळ्या खिल्लतीचा सडा पडला. 2 पावलं राजे आता पुढे येतात आणि पुढे आलेले राजे बोलतात, औरंगजेब जो चल रहा है वो अच्छा नहीं चल रहा. थाकलं त्यांनी स्वराज्याचं लेकराच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताला धरलं, डोळ्याला डोळे देऊन दोघांनी पाहिलं. जसे काय राजे त्याच्या डोळ्यात आग ओकत होते. धरलं छत्रपती संभाजीराजांच्या हाताला, गरकन वळले आणि वळल्याबरोबर जशी पाठ दाखवली ना, आणि मग सगळे बोलायला लागले, आता या बापलेकांचं काही खरं दिसत नाही. कारण त्याच दरबारामध्ये त्या आलमगीराला स्वतःची पाठ दाखवणारा आज तागाय जन्माला आला नव्हता. हा स्वाभिमान पाहिला होता छत्रपती संभाजी महाराजांनी. आपला बाप कसा वागला होता त्याच्या दरबारात. अरे आपला बाप जर स्वाभिमान त्याच्या पायावर घाण ठेवायला तयार नाही तर मी धर्मांतर का करू. मी सुरुवात इथून केली होती. तुमचं वर्तन सुद्धा मुला